काका तुमचं नाव सांगा. माझं नाव संदीप दिनाजी कुरे. राहता कुठे? परभणी. तुम्हाला काय काय प्रकारचा त्रास होता? माझ्या डाव्या पायाला त्रास होता. मला चालता येत नव्हतं, बसता पण येत नव्हतं. एवढा त्रास की मला ज्यावेळेस दवाखान्यात आणलं, उचलून आणलं होतं. हा त्रास तुम्हाला किती दिवसापासून होता? हा त्रास मला 1 महिना मी त्रास होता. जेव्हा तुम्ही माझ्याकडे आले तेव्हा तुम्हाला काय माहिती दिली गेली? मला सरांनी सांगितलं एंडोस्कोपी ऑपरेशन करता येते, त्याचा कोणताही त्रास जाणवणार नाही किंवा काही पुढं चलून त्रास सुद्धा होणार नाही, आणि ते फक्त 6 mm असते आणि 1 ते 2 दिवसात सुट्टी पण होती. ऑपरेशन करण्याच्या अगोदर तुमच्या मनामध्ये शस्त्रक्रियेविषयी खूप भीती होती, तर त्याच्याविषयी तुम्ही काय सांगता? आता माझ्या गावातल्या माणसांनी मला एक जणांनी सांगितलं होतं की बा मणक्याचं ऑपरेशन करू नये, त्रास होते पुढे चलून. पण आमच्या सरांनी केलेलं आहे. मी ज्या शाळेत शिकत होतो त्या सरांनी ऑपरेशन केलं आणि त्या सरांना विचारून मी इथं आलो. मी ऑपरेशन केलं, मला आता कोणत्याही प्रकारचा त्रास नाही किंवा काही दुखत पण नाही. ऑपरेशन झाल्या तुमचा काय अनुभव होता? ऑपरेशन झाल्या माझं जसं पहिले मी होतो तशा प्रकारचा मला कोणताही त्रास जाणवला नाही किंवा त्रास होत पण नाही. ऑपरेशन नंतर तुम्हाला किती वेळामध्ये चालवलं गेलं आणि किती वेळानंतर तुमची सुट्टी झाली? ऑपरेशन झाल्यानंतर मला 8 तासांनी सुट्टी झाली आणि मी चालायला लागलो. आज सहज 1.5 महिना झालेला आहे. या 1.5 महिन्यामध्ये तुमचा काय अनुभव आहे? आज 1.5 महिना झालेला आहे. आज मी पूर्व जशी माझी परिस्थिती होती चालण्याची, बसण्याची, उठण्याची, त्या प्रकारे सर्व मी करू शकतो आणि करीत आहे. बरं, या तुमच्या अनुभवानंतर तुम्ही दुसऱ्या लोकांना ज्यांना ऑपरेशनची भीती वाटते त्यांना काय संदेश देतात? मणक्याच्या ऑपरेशनची कोणतीही भीती बाळगू नये. आता नवीन टेक्नॉलॉजी निघालेली आहे एंडोस्कोपी, त्याप्रमाणे ऑपरेशन केल्याच्या नंतर कोणताही त्रास जाणवणार नाही.